वळत पुढच्या बातमीकडे. पाकिस्तानने मुस्लिम कार्ड वापरून भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाच्या मलेशियातील ऑपरेशन सिंदूर दौऱ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी दूतावासानं इस्लामिक एकतेचा हवाला देत मलेशियन अधिकाऱ्यांना भारतीय कार्यक्रम रद्द करण्याची विनंती केली. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्दा उपस्थित करून आपल्या विनंतीचं समर्थन केलंय. मलेशियानं पाकिस्तानच्या हस्तक्षेपाला मात्र ठामपणे नकार दिलाय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत. राहुल, पाकिस्ताननं शिष्टमंडळाच्या मलेशिया दौऱ्याला अडथळा आणण्याचा नेमका कसा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी कसा ठरला? डोमेस्टिक पॉलिटिक्स जे असतं ते आंतरराष्ट्रीय संबंधाला जोडून कसं बघितलं जातं त्याचं आणखीन एक उत्तम उदाहरण म्हणजे मलेशिया आहे. मलेशिया हे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. मधल्या काळामध्ये मलेशियात जे सत्तांतर झालं त्यानंतर भारताबरोबर त्यांचे काही तणावाचे प्रसंगही निर्माण झालेले होते. आणि ते तणावाचे प्रसंग दोन तिथल्या मंत्र्यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही अपशब्द वापरल्यामुळं अधिक ताणले गेले होते. आता हाच धागा बहुतेक पाकिस्तानच्या मनात असावा आणि म्हणून एका मुस्लिम राष्ट्राला आपण जसं तुर्कस्तान बरोबर त्यांनी केलं आणि तुर्कीने त्यांना युद्धाच्या काळामध्ये मदत केली तसाच भाव त्यांनी व्यक्त केला आणि भारतीय शिष्टमंडळाचे जे 10 कार्यक्रम होते ते रद्द करावेत अशी विनंती केली. आणि मी जे म्हणालो की डोमेस्टिक पॉलिटिक्स हे आंतरराष्ट्रीय संबंधाशी कसं जोडून पाहिलं जातं तर मलेशियाला पाकिस्तानच्या हितसंबंधामध्ये काय रस आहे. त्यांना माहितीये की मलेशियात मोठ्या संख्येनं भारतीय पर्यटक येतात. आत्ताच तुर्कस्तान बरोबर जो संघर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये भारतातनं जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे तुर्कस्तानला. आपल्यावरती ते बालंट येऊ नये हा एक भाग असावा आणि दुसऱ्या राष्ट्रासाठी तिसऱ्या त्रयस्थ राष्ट्राबरोबरचे संबंध का बिघडून घ्यायचे. थोडी की नाही, जवळपास 18 ते 20 कोटी मुस्लिम बांधवांची संख्या या देशामध्ये आहे. तोही त्यांना विचार आलेला असावा आणि म्हणून पाकिस्ताननं धार्मिक मुद्द्यावरती भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाला मलेशियामध्ये कोणतेही कार्यक्रम करू देऊ नका अशी जी विनंती केली होती ती त्यांनी अव्हेरली. उलट अत्यंत शांतपणे हे कार्यक्रम झाले. भारत सरकारच्या शिष्टमंडळानं आपल्या सरकारची जी भूमिका आहे ती मलेशियामध्ये मांडली आणि त्यामुळं पाकिस्तानच्या एकूणच आंतरराष्ट्रीय संबंधाला मिळालेली हे चपराक मानली जाते आहे. पण पुन्हा एक लक्षात ठेवा की डोमेस्टिक पॉलिटिक्स आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे परस्पराशी कसे अलीकडच्या काळात निगडीत झालेत त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पुढे मलेशिया आपल्याला हवं तसंच वागेल किंवा पाकिस्तानला हवं तसंच वागेल याची शक्यता नाहीये. निश्चितच. धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.